नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल म्हणजेच रिजेक्ट झाले होते अशा महिलांना परत आता एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। एडिट कशा पद्धतीने करायचा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत बहुतेक सर्व महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत आणि काही महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये आलेले आहेत। आता ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल म्हणजेच रिजेक्टमध्ये गेलेले आहेत, सर्वप्रथम त्या अर्जाचा रिझन नेमकं काय आहे हे तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे। आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुमचा रिजेक्टमध्ये आहे किंवा डिसअप्रूव्हलमध्ये आहे हे कोणत्या ठिकाणी समजणार आहे। नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत एकतर तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल किंवा ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपमध्ये जो नोटिफिकेशन पाहताय तुम्ही म्हणजे केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी एक रिझन दाखवतो आणि जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तर अप्रूव्ह म्हणून दाखवत असेल। ज्या महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये असतील त्यांचं पेंडिंगमधून म्हणून दाखवलेलं असेल। ज्या महिलांचे अर्ज इन रिव्ह्यूमध्ये आहेत रिव्ह्यू म्हणून ऑप्शन त्या ठिकाणी दर्शवला जात असेल आणि ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्या डिसअप्रूव्हलच्या खाली एक नवीन एडिटचं ऑप्शन आलेलं आहे आणि त्यावरती क्लिक करून तुम्ही पूर्ण एडिट करू शकता। जो अर्ज ज्या ठिकाणी तुमचा चुकलाय सर्वप्रथम व्ह्यू रिजनला क्लिक करा आणि त्यावरती नेमकं रिझन काय, डॉक्युमेंटमुळे तुमचं रिजेक्ट करण्यात आला की तालुका निवडल्यामुळे रिजेक्ट करण्यात आला की जिल्हा निवडल्यामुळे रिजेक्ट करण्यात आला किंवा एखादा डॉक्युमेंट तुम्ही चुकीचा अपलोड केला गेलाय, त्यासाठी जो रिझन आहे तो सर्वप्रथम रिझन समजून घ्या आणि जेवढा रिझन तुमचा आलेला आहे तेच एडिट करून घ्या। एडिटचं ऑप्शन आलेलं आहे। लवकरात लवकर ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत म्हणजेच रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांसाठी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण भरपूर तुमच्या गावातील महिलांचे सुद्धा अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले असतील म्हणजे डिसअप्रूव्हलमध्ये असेल। अशा महिलांना नक्की मदत होईल। त्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। ज्या ठिकाणी ज्या लॉग इनवरून तुम्ही अर्ज केला आहे त्याच लॉग इनवरून तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप परत लॉग इन करावं लागणार आहे। केलेल्या अर्जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं दिसेल। डिसअप्रूव्हल जर तुमचं अर्ज झालेलं असेल तर, जर झालेलं नसेल तर तुम्हाला काही ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं दिसणार नाही। ज्या महिलांना अर्ज एडिट करण्याचं ऑप्शन आलेलं नाही आहे त्यांना सुद्धा येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन येईल आणि परत तुम्हाला चांगल्या पद्धतीने एडिट करता येणार आहे। एडिट जेवढं तुम्हाला करायचं आहे जो रिझन आहे तेवढंच तुम्ही एडिट करा, बाकीचं एडिट करू नका हे ध्यानात ठेवा सर्वप्रथम। आणि चुकीचा एडिटमध्ये करत असताना चुकीची छेडछाड करू नका। जर तुम्हाला जमत असेल तरच एडिट करून घ्या, जर जमत नसेल तर जो व्यक्ती व्यवस्थित एडिट करू शकतो अशा व्यक्तीकडे जाऊन तुम्ही एडिट करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचा हा ध्यानात ठेवा आणि ज्या महिलांना याबद्दल माहिती नसेल प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, कारण भरपूर असे लाभार्थ्यांनी सबस्क्राइब केलेले आहेत परंतु बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत। ऑल न केल्यामुळे त्यांना जे काही नवनवीन अपडेट आहेत त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत मिळत नाही। त्यासाठी आत्ताच ज्यांनी सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राइब करा, ज्यांनी बेल नोटिफिकेशन ऑल केलेलं नाही आहे त्यांनी बेल नोटिफिकेशन ऑल करून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।